मनोरमं जीवितं मनुष्यानां या मूलगामी सौंदर्यशास्त्राचे जनक बुद्ध आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांतीचे शिल्पकार महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीचे चक्र अर्धेच फिरले, आम्हासह ते पूर्ण फिरल्याशिवाय खरी क्रांती होऊ शकत नाही असा युग संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आणि या देशातल्या या जगातल्या सर्वच वंदनीय प्रज्ञा प्रतिभांना मी स्वतः आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो। भारतीय लोकशाही आणि संविधान वाचविणे ही समस्त भारतीयांची जबाबदारी। या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील परिसंवादाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक, आमचे विचारमित्र आदरणीय पाटील सर, ज्यांनी आता अतिशय जबाबदारीनं आणि अतिशय गांभीर्यानं आपल्या पुढे विषय ठेवला। महाराष्ट्राचे ख्यातनाम साहित्यिक, समीक्षक, वक्ते, माझे मित्र डॉक्टर सर्जनादित्य मनोहर सर, मुफ्ती अनिक जकी फलाही साहेब, त्यांनी सुद्धा अत्यंत ताकदीनं विषय मांडला। प्रास्ताविक करणाऱ्या आपल्या धम्म भगिनी विद्याताई भीमटे, विचारमंचावर उपस्थित असलेल्या आणखी आपल्या एक भगिनी, त्यांचं नाव मला कळलेलं नाही अजून, रंगारी मॅडम, आणि 2014 पासून ज्यांच्या नावाची सतत भीती वाटत आली आपले विकास भाऊ, प्रास्ताविक अतिशय जबाबदारीनं अतिशय गंभीरपणे प्रास्ताविक करता करता एक छोटंसं भाषणच ज्यांनी केलं महत्त्वाचं, आपल्या विद्याताई भीमटे, आणि जे अतिशय वेड्यासारखं प्रेम करतात। खरं म्हणजे त्यांनी सांगितलं तेवढं बेवढं काही नाही। साक्षोधन कडवे सर, आकाश झेप फाउंडेशनचे सचिव, आणि उपस्थित सर्व फुले आंबेडकर संस्कृतीच्या प्रज्ञावंत वाटसरूंनो, एक दोन गोष्टी मला सांगितल्या पाहिजे पाटील सर। पाटील सरांनी कार्यक्रम कसा घ्यावा याचा नमुनाच आपल्या पुढे पेश केला पहा। एरवी काय होते की एकदा वक्त्यांच्या तारखा घेतल्या की शेवटच्या दिवसापर्यंत वक्त्यांना फोन जात नसतो, आणि पाटील सर रोज आमच्या संपर्कात आहेत, काय काय ॲक्टिव्हिटीज चालू आहेत ते सगळं व्हॉट्सअपवर पाठवत राहतात। आता ते 58 वर्षाचे झाले, मी 50 वर्षाच्या पाटील सरांना पाहिलं होतं हिंदी मोर भवनला। तुम्ही होते ना कडवे सर? नागरी सत्कार घेतला होता लोकांनी। माणूस आज 8 वर्षानंतर मी पाटील सरांना पाहतोय, 50 वर्षाचे पाटील सर आणि 58 वर्षाचे पाटील सर याच्यात काहीही फरक दिसत नाही। माणूस धावत असला, माणूस चळवळीत असला
माणूस सामाजिक जीवन जगत असला की तो म्हातारा होत नसतो. याचं उत्तम उदाहरण पाटील सर आहेत. आणि कडवे सरांचं तर काम वेगळं आहे. ते माझ्यावर का प्रेम करतात? आम्ही तांड्याला रामायण महाभारत सांगत नाही. डॉक्टर सर्जनादित्य म्हणाले, अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे सर विकास सरमे. आम्ही तांड्याला बुद्ध सांगतो, बाबासाहेब सांगतो, फुले सांगतो. आणि यासाठी सांगतो, ही माणसाला महान करणारा हा विचार आहे. धर्म तुम्हाला कमी मानतो, संविधान तुम्हाला इक्वल मानते. आपण ठरवायचं धर्माला वाचवायचं की संविधानाला वाचवायचं. आपण ठरवायचं, आपण निर्णय घ्यायचा. गोदरीला सर कडवे सर कुंभमेळा झाला, माहिती आहे तुम्हाला? हिंदू गोर बंजारांचा कुंभमेळा. आणि आता नागपूरला आदिवासींचा मेळावा होतो आहे. अँटिनावाल्यांच्या मदतीनं, चड्डीवाल्यांच्या, पूर्वाश्रमीचे चड्डीवाले. कशासाठी होत आहे पण हे सगळं? बंजारा समाज आणि विमुक्त भटके समाज या देशातला आदिवासी लोकसमुदाय, आपण सगळे मूल निवासी लोक हजारो वर्ष आपण धर्माशिवाय आणि ईश्वराशिवाय जगलो. डॉक्टर सर्जनादित्य म्हणाले ना, आमच्या प्रारूपातच लोकशाही आहे. आणि मग आम्हाला का बरं पुन्हा त्या, कोणता शब्द तुमचा, डेंजर झोन, त्या डेंजर झोन मध्ये का बरं नेत आहात तुम्ही? 2014 पासून ते जे बोलले की बंच ऑफ थॉट्स नुसार देश सुरू आहे, संविधानानुसार नाही. आणि या लोकांच्या डोक्यामध्ये काय येत आहे? संविधान संपलं पाहिजे हा त्यांचा अजेंडा आहे. बरोबर आहे. हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे. आणि हिंदू राष्ट्राची कल्पना आजची नाही आहे, ती त्यावेळेस गुरुजींनी मांडली होती. हिंदू राष्ट्राची कल्पना आजची नाही आहे. 100 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली, त्यावेळेस त्या लोकांनी शपथ खाल्ली होती 1925 मध्ये की या देशाला 100 वर्षानंतर आम्ही हिंदू राष्ट्र करणार. सगळ्या वक्त्यांच्या बोलण्यातून काय जाणवलं? लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, आपली मूल्य संस्कृती धोक्यात आहे. ज्या विचारधारेनं आपल्याला माणसात आणलं ती विचारधारा धोक्यात आहे. कारण जुनं आहे त्यांचं, 100 वर्षापूर्वीच ठरलंय. सत्तांतर झाल्याशिवाय लोकशाही टिकत नाही. आणि म्हणून आपण 14 मध्ये त्यांना संधी दिली. पुन्हा 19 मध्ये, खरं तर 14 ते 19 पर्यंत त्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती, तरीही 19 मध्ये संधी दिली.
आणि आता एकदा 24 मध्ये संधी द्या. या देशाला भारत हे नाव सुद्धा राहणार नाही. लक्षात घ्या, हे सोपं नाही आहे जे चाललं ते. लोकशाहीचे मारेकरी सत्तेत आहेत, संविधानाचे मारेकरी सत्तेत आहेत. भारत राष्ट्र नामंजूर करणारे लोक सत्तेत आहेत. चौदा आणि 19 मध्ये केल्या त्या चुका एकदा 24 मध्ये करून तर पहा. मी मगाशी बोलता बोलता पाटील सरांना बोललो, या शोषण सत्ताकांना आपण धन्यवाद दिलं पाहिजे. तुम्ही लोक या देशामध्ये चांगले वागले असते तर संविधान घराघरापर्यंत गेलं नसतं. त्याचे आभारच मानले पाहिजे आपण. तुम्ही अतिशय उलट्या काळजानं वागले संविधानाशी आणि लोकशाही मूल्यांशी. त्याच्यामुळे या 10 वर्षामध्ये संविधानाचा जेवढा प्रचार प्रसार झाला तेवढा कधीच नाही झाला. ही एक महत्वाची गोष्ट झाली. पण हिंदू राष्ट्र निर्माण करण्यात अडथळा कोणता आहे लक्षात घ्या. आपण समजून घ्या जरा. बिनधास्त वागण्याचा काळ नाही आहे. आधी भाषणाला जात होतो पाटील सर, कोणाचे फोन बिन येत नसत. आता पोलिसांचे फोन येतात. कुठं चालले, कोण आयोजक आहेत, काय बोलणार आहात. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य आहे का या देशात? लोकशाही नाही, व्यक्ती स्वातंत्र्य नाही, काहीही नाही. आता हे सगळं शेवटची घटका मोजत आहे. हे आम्ही बोलायचो कधी काळी. आणि काही लोक काय म्हणायचे, असं कसं संविधान बदलते. एक तर असाही भेटला, मी आहे ना तिथे निळा झेंडा घेऊन. तू तिथं निळा झेंडा घेऊन असल्यामुळेच तर सगळा प्रॉब्लेम झाला राजा. आमची माणसं कुठं कुठं जातात आम्हाला माहित नाही का. मुद्दा काय आपला की या देशाला जर एका धर्माचं राष्ट्र करायचं असेल तर अडथळा आहे संविधानाचा. कारण संविधानाला धर्माचं राष्ट्र मंजूर नाही आहे कुठल्याही एका. मग काय करावं लागेल? संविधान हटवावं लागेल. त्याच्याशिवाय धर्माचं राष्ट्र होऊ शकत नाही. मग संविधानासाठी तर काही माणसं जीव द्यायलाही तयार आहेत. मग कसं करायचं? हळूहळू या देशाच्या संविधानाला हात न लावता आता जी नवीन प्रत आली ना, सेक्युलरिझम आणि दुसरा कोणता शब्द, समाजवाद काढला. झोपेत आहात का? हे शेवटचं आहे सगळं आपलं. काढला शब्द काढला, ते प्रिंट मिस्टेक झाली म्हणते. हे जे तुमच्यासमोर प्रास्ताविक आहे ना, त्याच्या जे लाल टाईपमध्ये जे छापलं आहे ना बोल्डमध्ये, तो ढाचा आहे संविधानाचा. त्याला हात नाही लावता येत. अनेक गोष्टी त्यांनी संविधानाचं उदो करत, संविधानाला डोक्यावर घेत संविधान, लोकशाही आणि समाजवाद निघाला तर राहिलंच काय संविधानात? राहू द्या ना नाव भारताचे संविधान. लोकशाही नको आणि समाजवाद नको, संपला मुद्दा. संविधान या पद्धतीनं संपवायचं. आणि दुसरं, या देशातल्या सगळ्या वंचितांना, अभावग्रस्तांना, साधन वंचित लोकसमूहांना या देशातल्या हिंदू करायचं. बंजारा समाज आणि लबाना नायकडा समाज यांच्या संयुक्त विद्यमानं
जळगाव जिल्ह्यातल्या गोद्री तांड्यामध्ये मोठा कुंभमेळा झाला. माहित आहे तुम्हाला हे? ज्या समाजाचा तुमच्या ह्या धर्माशी अध्यात्माशी कधीच संबंध आला नाही ती माणसं आता स्वतःला हिंदू गोर बंजारा मानायला लागलीत. 25 लाख लोक पाटील सर जाणार होते कुंभमेळ्यात. आणि त्यावेळेस एक 32 पानाची मी पुस्तिका लिहिली, हिंदू गोर बंजारांचा कुंभमेळा आणि बंजारा धाटी संस्कृती. त्या पुस्तिकेचं तांड्या तांड्यात वाचन झालं. प्रत्येक शनिवारी रविवारी ऑनलाईन व्याख्यानं व्हायची त्या पुस्तिकेवर. जिथे 25 लाख लोक जाणार होते तिथे 4-5 हजार लोक गेले. आणि तेही सगळे भाड्याची माणसं होती, चड्डीवाली तिथं गेलेले. लक्षात घ्या तुम्ही काय चाललं या देशात. आता नागपूरला होणार आहे आदिवासींचा मेळावा. कोणाच्या कृपेनं? अँटिनावाल्यांच्या. कशासाठी? उद्या संविधानाची अडचण आली तरी, नाहीतरी झालंच ना हो, सगळेच तर हिंदू आहे. उद्या संविधानाची अडचण आली तरी या राष्ट्राला हिंदू राष्ट्र घोषित करता यावं यासाठी सत्ता अशी वागत आहे आपल्याशी 2014 पासून. मंगळसूत्र किंवा कुंकू लावलाय संविधानाच्या नावाचा आणि संसार मनुस्मृतीचा करत आहे सत्ता. मंगळसूत्र बाबासाहेबांच्या नावाचा आणि संसार हेडगेवार आणि गोळवलकरांच्या नावाचा. हे मस्तपैकी सुरू आहे देशात. बिनधास्त राहू नका. जगण्या मरण्याच्या बाउंड्रीवर उभे आहोत आपण. एकदा आपल्याला आपली आंबेडकर निष्ठा सिद्ध करावी लागेल. लोकशाही आणि संविधान वाचविणे भारतीयांची जबाबदारी. भारतीय शब्द मस्त टाकला पाटील साहेब तुम्ही. भारतीय. भारतीय म्हणजे कोण हो? तुम्ही एकाच वेळेस धर्मवादीही असता आणि त्याच वेळेस राष्ट्रवादीही असता. एवढे मोठे जादूगार कसे काय तुम्ही? एकाच वेळेस जातीवादी असता आणि भारतीय पण असता. पोटजातीवादी असता आणि भारतीय पण असता. भारतीयांची जबाबदारी म्हणजे केवळ बौद्धांची जबाबदारी नाही. आज इथे माझं 3रं भाषण आहे. विकास सर 3रं. त्या संविधान चौकात मगाशी मी जाऊ नाही शकलो व्याख्यानाला. आणि कार्यक्रम घेणारे सगळे बौद्ध आहेत. अरे राष्ट्रीय ग्रंथ आहे ना बाबा संविधान. काय करता असं? बौद्धांनीच संविधान वाचवावं आणि बाकीच्यांनी काय करावं? मला तरी वाटतं 95% कार्यक्रम आज जेवढे होत आहेत ते सगळे बौद्ध घेत आहेत. अरे ज्या देशामध्ये संविधानासारख्या राष्ट्रीय ग्रंथाला एका जातीचा ग्रंथ मानला जात असेल तर आपल्या देशाची लायकी गुलाम राहण्याची आहे. फक्त तुम्ही फक्त गुलाम शोभू शकता. तुम्ही भारतीय नाही होऊ शकत. अरे भारतीय होण्यासाठी तुम्हाला जात्यतीत व्हावं लागेल. जात धर्म पंथ प्रांत वर्ग वर्ण ह्या अस्मितांच्या अतीत गेल्याशिवाय तुम्हाला भारतीय होता येत नाही. मी एका जातीचा असेल तर माझी निष्ठा त्या जातीपुरती होते, देशापुरती नाही होत. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला ह्या सगळ्या निष्ठांचं उल्लंघन करून पुढे जायला सांगितलं होतं. हे कधी समजून घेणार आपण? बाबासाहेबांनी आपल्याला संविधान क्रांती दिल्याच्या नंतर
पुन्हा धम्मक्रांती देण्याची गरज काय होती? खरे बाबासाहेब आपल्याला संविधान क्रांतीत नाही सापडत, खरे बाबासाहेब सापडतात धम्मक्रांतीत. नेतनवरे सर, संविधान देशासाठी आहे, त्यामुळे देशातल्या सगळ्या लोकांच्या भावनांचा आदर त्यांना करावा लागला. धम्मक्रांती या देशाला प्रबुद्ध करणारी क्रांती होती आणि देशाच्या प्रबुद्धीकरणाचा नमुना त्यांनी धम्मक्रांतीत पेश केला आहे. इथे तरी धर्मस्वातंत्र्य दिलं आहे 25व्या कलमात. धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण धर्मसंस्था त्यांनी नाकारली आहे. का? बाबासाहेब म्हणाले होते, ज्या दिवशी या देशामध्ये जातीचं आणि धर्माचं राजकारण सुरू होईल त्या दिवशी आधी लोकशाही धोक्यात येईल आणि नंतर तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येईल. 2014 पासून या देशात जातीचं आणि धर्माचं राजकारण सुरू झालं आहे. ह्या अस्मिता खतरनाक झाल्या, डेंजर झाल्या. सत्तेच्या विरोधात तुम्हाला बोलता येत नाही. लोकशाही आहे देशात. बुवा बाबा वाटेल ते बरळत आहेत. तो कालीचरण महाराज म्हणाला होता अमरावतीला, धर्मासाठी एखाद्याचा खून करणं वाईट नाही. विवेक अग्निहोत्री बोलला होता, मनुस्मृती हा जगातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. विवेक अग्निहोत्री. ते जाऊ द्या हो, काल प्राध्यापक परिषद होती. एक प्राध्यापिका काय बोलली, वर्णव्यवस्था खूप चांगली होती आणि या देशातला जर गोंधळ कमी करायचा असेल तर मनुस्मृतीशिवाय पर्याय नाही. प्राध्यापिका बोलली, एक काल बोलली नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापक परिषदमध्ये. किती मुजोर झाले हे लोक. यांना भीती वाटते का एखादा आंबेडकरवादी असेल, एखादा परिवर्तनवादी असेल? अजिबात घाबरायचं नाही, कारण त्यांच्या मागे धर्मसत्ता उभी आहे, त्यांच्या मागे राजसत्ता उभी आहे. धर्म आणि राजसत्ता एकत्र आल्या आहेत आणि या दोघांच्या अभद्र युतीमध्ये आपण भरडले जात आहोत सगळे. लक्षात घ्या. तो एक महाराज काय म्हणाला त्यांचा माहित आहे? हे किती मुजोर झाले, नमुने सांगतो मी तुम्हाला. चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा बोलला होता ना. सर्जनादित्य जे म्हणाले ना की बंच ऑफ थॉट्स नुसार देश सुरू आहे, हे आलं कुठून त्याच्या डोक्यात? हे त्याला असं वाटलं की चंद्र हा भारताचा तुकडा आहे, पृथ्वीचा नाही. आणि भारतीय माणूस जिथे जिथे जाईल, हे गुरुजींनी लिहिलं आहे ना. त्याला विचारलं तुमच्या हिंदू राष्ट्राची काय कल्पना आहे? गुरुजी काय म्हणाले? जिथे जिथे हिंदुत्वाचा अंश असेल ते आमचं हिंदू राष्ट्र. आमची माणसं चंद्रावर, आमचं यान गेलं ना, चंद्राला हिंदू राष्ट्र. उद्या सूर्यावर यान गेलं की सूर्याला हिंदू राष्ट्र, ह्या अंतराळाला हिंदू राष्ट्र. आणि जगात ज्या ज्या राष्ट्रामध्ये आमचे लोक असतील ते संपूर्ण विश्व हिंदू राष्ट्र. लक्षात आलं ना? हे चाललंय आपल्या विरोधात. या देशातले आदिवासी, भटके विमुक्त, अल्पसंख्य, मायनॉरिटीज, हे सगळे लोक आता यांना हळूहळू हिंदू केल्या जात आहे. आणि एखादा प्रकाश राठोड तांड्यात जाऊन आंबेडकर वाद सांगतो आणि तो तिकडे महार होतो. तो आपला नाही आहे, तो महार आहे. तो बाबासाहेबांचं नाव घेतो. राऊत सर, भयानक आहे. आमच्या आत्माराम कनीराम राठोडला लोक महार मानायचे. त्याचा तांडा काही लोकांनी वाचला असेल इथे हजर असलेल्यांपैकी. कोणी वाचलाय का तांडा आत्माराम कनीराम राठोडचा? पहिलंच वाक्य आहे,
माझ्या तांड्यात जा आणि आत्माराम कनीराम राठोड कुठं राहतात हे विचारा. तुम्हाला कोणीही माझं घर दाखवणार नाही. नंतर लिहितात, माझ्या तांड्यात जा, आत्माराम महार कुठं राहते ते विचारा, कोणतंही शेंबडं पोरगं माझं घर दाखवेल. काय जळजळीत आहे हो वेदना पाहणं. बाबासाहेबांचं नाव घेतलं की तुम्ही महार होता, हे कोणी सांगितलं तांड्याला? सवाल ये नहीं शीशा कैसा फुटा, सवाल ये है पत्थर कहां से आए. हे कोण आहे हे तांड्याला सांगणारे? तांड्याला एवढी अक्कल नाही आहे. आणि तांड्याच्या जवळ असलेल्या गावाला एवढी अक्कल नाही आहे. हे कोणाचे विद्यार्थी आहेत? हे फुले आंबेडकरांचे विद्यार्थी असू शकत नाही. हे हेडगेवार आणि गोळवलकरांचे विद्यार्थी आहेत. यांचे गुरु वेगळे आहेत, त्यांच्या संस्था वेगळे आहेत, त्यांचे संस्थापक वेगळे आहेत, त्यांचे क्लास टीचर वेगळे आहेत. आत्माराम कनीराम राठोड नामांतराच्या आंदोलनात होता. आत्माराम कनीराम राठोडला अटक झाली होती नामांतराच्या आंदोलनात. अरे याचा काय संबंध? हा काय महार आहे का? का बरं जातो त्या महार लोकांमध्ये? आणि एवढंच नाही, आत्माराम कनीराम राठोड ताई खतरनाक लिहायचे, संघरास सिद्ध आम्ही, युद्ध व्हावे भारती, सेनापती बुद्ध हवा, कृष्ण नको सारथी. आत्माराम कनीराम राठोडच्या ओळ्या आहेत ह्या. आत्माराम कनीराम राठोड अनटचेबल होता त्याच्या तांड्यात. 2013 मध्ये बंजारा समाज साहित्य आणि संस्कृती पुस्तक लिहिलं मी, आणि लोकांनी माझ्या पुस्तकाची होळी केली, कलेक्टरला निवेदनं काय दिले, आणि औरंगाबाद त्या तिकडे नांदेडकडल्या लोकांनी छान माझा पुतळा जाळला. काय लिहिलं होतं त्या पुस्तकात मी? काय फुले आंबेडकरांच्या विचाराशिवाय पर्याय नाही, हे एकच वाक्य लिहिलं ना पूर्ण पुस्तकात. मला काय म्हणायचं आहे, हे सांगते कोण त्यांना? ते पत्थर मारणारे हात आपल्याला ओळखता आले पाहिजे. आणि संविधानानं हा विवेक आपल्याला दिला आहे, लक्षात घ्या. आपलं भांडण साधं नाही आहे. एका बाजूनं धर्मसत्ता आहे, राजसत्ता आहे, त्या दोघांची सशक्त युती आहे, आणि दुसऱ्या बाजूनं आपण लोक आहोत साधन वंचित. असा झगडा आहे हा. त्यांच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, आपल्याकडे लोकशाही आहे, आपल्याकडे वन मॅन वन व्होट वन व्हॅल्यू आहे. आपल्याकडे बाबासाहेब आहेत. तेरे पास क्या है? मेरे पास माँ है, मेरे पास संविधान आहे. आणि तुम्हाला सांगतो, आम्ही भारताचे लोक, उद्या जर दुनियेनं सांगितलं ना सगळ्या जगासाठी एकच संविधान असलं पाहिजे, लोक सांगतील, जग सांगेल, जे भारताला संविधान लागू आहे ना ते जगाला लागू करा. हे दुनियेचं संविधान आहे. आम्ही भारताचे नाही, भारताचे शब्द काढून जगाचे शब्द लिहिलं तरी चालते हो. ही ताकद आपल्या संविधानात आहे. आणि दुसरी हुशारी बाबासाहेबांनी काय केली, खरं म्हणजे हा जो देश आहे ना हा बौद्धमय भारत आहे. संविधानात बुद्धाचं नाव कुठंच नाही आहे. बुद्धच आहे संविधान. बरं लक्षात आलं ना? हा देश बौद्ध राष्ट्रच आहे. हे त्यांना कळलं आहे, हे त्यांना कळलं आहे. हे खालचे लोक, आम्ही कुठून सर्जरात्री, आम्ही खेड्यात होतो. खेड्यात नाही हो, आम्ही तर जंगलात होतो. आम्हाला गावकुसही मिळालं नाही आणि आम्हाला जंगलही मिळालं नाही. आम्ही भटकत होतो हजारो वर्ष या देशात.
सिंधू संस्कृतीत भटकेपण थांबलं होतं. पहिलं भटकेपण, सिंधू संस्कृतीच्या आधीचं भटकेपण हे जहरी नव्हतं, सगळी माणसंच भटकत होती. आणि सिंधू संस्कृतीनंतरचं भटकेपण हे अतिशय विषारी आहे. ती शिक्षा आहे, ती शिक्षा होती, लक्षात घ्या. आणि हे भटकेपण पुन्हा थांबवण्याची ताकद फक्त संविधानात. सिंधू संस्कृतीनंतर आमचं पुन्हा भटकेपण सुरू झालं, ते फक्त संविधानानं थांबवलं हजारो वर्षानंतर. आणि तुम्हाला सांगतो, संविधान जाऊ द्या, हे आदिवासी जंगलात आमचं भटकेपण सुरू, तुमचं जोहार मायबाप सुरू, हे सगळं होणार आहे. हत्यारे बसले आहेत तिकडे लोकशाहीचे आणि संविधानाचे. हा देश माणसांनी राहावा असा देश नाही आहे. आमच्या देशात तुम्हाला राहायचं असेल तर आम्ही सांगतो त्या पद्धतीने राहा, आगाऊपणा चालणार नाही. ही दमदाटी सुरू झाली आहे. आणि मला काय म्हणायचं आहे पाटील सर, आपणही अशी भूमिका घ्यावी ना. तुम्हाला संविधान मंजूर नाही ना, मनुस्मृतीवाल्यांचा वेगळा हिंदू राष्ट्र तयार करा. आपण नाही जायचं, आपला देश आहे ना, आपला देश आहे ना, आपण कशाला जायचं? आपलं संविधान आहे, आपला भारत आहे. तुम्हाला भारत मंजूर नाही, तुम्हाला संविधान मंजूर नाही आहे, तुम्हाला तिरंगा मंजूर नाही आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये काय काय खेळ केला तुम्ही. त्या तिरंग्याचा मोल संपवायचा, एखाद्या गोष्टीचं मोल जर संपवायचं असेल ना, तर ती गोष्ट मुबलक प्रमाणात उपलब्ध करा, आपोआप त्याचं महत्त्व संपते. ते केलं त्याने हुशारीनं. कुठे कुठे नाही दिसले आपल्याला तिरंगा. त्यांना त्यांचा पाहिजे, आपला तिरंगा नको. एकदा झाली ना फाळणी या देशाची, होऊ दे ना पुन्हा एकदा. तुमचं स्वागतच आहे भारतात. पण तुम्हाला भारत मंजूर नसेल, तुम्हाला संविधान मंजूर नसेल, तुम्हाला तिरंगा मंजूर नसेल, तर तुमचा हिंदू राष्ट्र वेगळा करा. ही भूमिका आपण घेतली पाहिजे. अरे आमचा देश आहे, आम्ही मालक आहोत त्या देशाचे. कधी मालकासारखे वागलो का रे बाबा? आमच्यावर संस्कार नाही आहेत ते. आम्ही बुद्धाची माणसं आहोत, आम्ही बाबासाहेबांची माणसं आहोत, आम्ही माणुसकीनं वागणारी माणसं आहोत. या देशातल्या क्रांती परंपरेचे अपत्य आहोत आपण. आपण कधीही कोणाला सापत्न वागणूक दिली नाही. एका दशकापासून तुम्ही तिथं जाऊन बसले आणि तुमचे नखरे आम्हाला माहीत नाही का काय काय करून राहिले ते. आपण गाफील राहिलो ना तर एक दिवस तुम्हाला मी सांगतो कसा येणार आहे. हे जे अग्निवीर घेतले आहेत ना, ते सगळे शस्त्रसज्ज होऊन आपल्या प्रत्येक गल्ल्यांमध्ये उभे राहतील 100-100 मीटरवर. आणि आपला चौकीदार घोषणा करणार आहे, तो नोटबंदी सारखी संविधान बंदीची घोषणा केल्याशिवाय राहणार नाही. लिहून घ्या, सगळं ठरलंय. अरे सेंगोल आणलं ना त्यांनी राजेशाहीचं प्रतीक म्हणून. या देशाच्या पैशातून तुम्ही स्टेडियम बांधता, स्वतःचं नाव देता. संसद भवन वाईट होतं का आपलं? नवीन संसद भवन छान सुरू आहे या देशात, मस्त चाललंय. आपण सगळे गंगाराम आहोत. गंगाराम माहिती आहे ना? ओरिजिनल गुन्हेगाराला फाशी देण्याच्या आधी त्या गंगारामची प्रतिकृती तयार करतात आणि त्याला फासावर लटकवतात. मग किती वजनाची, किती दोरी वगैरे ते सगळं मेजरमेंट असतं त्यांचं. आपला काहीही दोष, गंगारामचा काय दोष? गंगारामनं थोडी मर्डर केला आहे. त्याला फाशी देतात आधी त्या पुतळ्याला, त्याला गंगाराम म्हणतात. का म्हणतात मलाही माहीत नाही, पण एक फाशी आणि मी नावाचं एक छोटंसं पुस्तक वाचलं मी, त्याच्यात मला दिसलं गंगाराम.
पहिल्यांदा कळलं गंगाराम, मला वाटलं काहीतरी असेल. हे प्रॅक्टिकल सुरू आहे आपलं. आपल्या मापाचे पुतळे तयार झाले आहेत आणि 24 नंतर लटकवणार आहेत ओरिजिनल. केव्हा? 14 आणि 19 मध्ये आपण वागलो तसंच जर आता पुढल्या वर्षी वागलो 4-6 महिन्यात तर बांधवांनो गाफील राहू नका. एक 60 वर्षापूर्वी 60-70 वर्षापूर्वी हा समाज जर आपण पाहिला ना, एखाद्या सिनेमात सुद्धा इतक्या झपाट्यानं बदल होत नाही हो. आमचा बाप बाबासाहेब आहे बस. कुठल्याही लबाडाचं ऐकू नका. मी जे आहे ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे आहे. रक्तात बेईमानी नको आपल्या. मला खूप वाईट वाटते पहा, आपलीच माणसं कधी BJPच्या पेंडॉलमध्ये दिसतात, कधी काँग्रेसमधच्या पेंडॉल. कशासाठी पण? पैसे मिळते म्हणून, दारू मिळते म्हणून. प्रबुद्ध मतदार याला म्हणतात का? आपल्या निवडणुकीत माणसं कुठं निवडून येतात? पैसा निवडून येतो, दारू निवडून येतो, बकरा निवडून येतो. माणसं कुठं निवडून येतात? असं नका करू. हे जे सर जे बोलले मघाशी, हे जे आपल्या वाट्याला आलं ना, हे आभाळातूनही पडलं नाही, जमिनीतूनही उगवलं नाही. खूप हजारो वर्षाचे कष्ट आहे त्याच्यामागे. तुमच्या लोकशाहीला संपवण्याचे कमी प्रयोग झाले का या देशात? या देशामध्ये फॅशिझम आणण्याचे कमी प्रयत्न झाले का? संविधान संस्कृती नष्ट करून धर्मसंस्कृती आणण्यासाठी कमी प्रयत्न सुरू आहेत का? ते बाबासाहेबांनी सांगितलेलं वाक्य त्यांनी सांगितलं. हे सगळं जे आहे ना तुमचं रामायण महाभारत, हे सगळं हे थोतांड, हे फक्त बुद्धाला काउंटर करणारे ग्रंथ आहेत. लक्षात घ्या. लोकशाही आणि संविधान गेलं की फॅशिझम आलं. आणि हा चौकीदार जगातला सगळ्यात मोठा हुकुमशाह आहे. याच्या भोळेपणावर जाऊ नका भाई और बनो. बेकार आहे ते डेंडू, सोपं नाही ते प्रकरण. हे जे स्टेजवर बसले आहेत ना एवढे लोक, आणखी एक होते मगाशी आपले फलाही, आणि एक भुजबळच्या समाजातला माणूस. बस हे 2-4 लोक जर एकत्र आले आणि यांचे समाज, तरी अँटेनावाले कधीच बसू शकत नाही तिकडे जाऊन. खूप नाही लागत. अभावग्रस्तांचं एकीकरण, आपण एक होणं, हाच यावरचा उपाय आहे, दुसरा नाही आहे. सर बोलले, सरांनी या वाक्यानं समारोप केला. हा सगळा अमानुषपणा, हा सगळा लोकशाही द्रोह, हा संविधान द्रोह, हा माणूस द्रोह जर आपल्याला संपवायचं असेल तर त्याच्यावर आपलं एकीकरण हाच उपाय आहे, दुसरा उपाय नाही. आणि आपलं एकीकरण ही सगळ्यात अवघड बाब आहे. आम्ही जातीत विभागलो, आम्ही पोट जातीत विभागलो, आम्ही वेगवेगळ्या अस्मितांमध्ये विभागलो आहे. हे अस्मितांचं विसर्जन करावं लागेल आणि संविधानानं हे अस्मितांचं विसर्जन माणसानं करावं. म्हणून धर्मनिरपेक्ष आणि जात निरपेक्ष संविधानकर्त्यानं आपल्याला दिलेलं आहे. बांधवांनो, संविधान ही आपली जीवनशैली बनवा, संविधान हे आपलं जगणं बनवा. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. या सुंदर आविष्कारासाठी, या नवनिर्माणासाठी, स्वतःच्या पुनर्रचनेसाठी मी आपल्याला सदिच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय भारत. नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल. यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ, और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी. तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक, कांटी.